तुम्ही बघू शकता पार्ट 1 मध्ये पण खूप सारे क्वेश्चन्स पीएच काढा, पीओएच काढा, ओएच मायनस काढा, एच प्लस काढा, म्हणजे पीएच स्केलवरचा एक तरी क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करून चालू शकता. लक्षात ठेवा, येणाऱ्या 2026 च्या सीईटी मध्ये किमान एक क्वेश्चन तुम्हाला पीएच पीओएच चा येणार आहे, म्हणजे येणार आहे 100%. एक तरी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. सिंपल ऍडिशन आहे, ऑप्शन समोर आहेत, कुठला ऑप्शन याचा आन्सर येतं. जे व्हिडिओज बघतायत त्यांनी प्रूफ द्यायचं आहे की मी सर तुमचे व्हिडिओज रेग्युलर बघतोय, आणि ते उत्तर जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं दिलं तर मला नक्की समजेल की तुम्ही व्हिडिओज रेग्युलर पाहताय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आयोनिक इक्विलिब्रिया या टॉपिकच्या पार्ट 2 मध्ये आपण जात आहोत, आणि या टॉपिकवरचे जे इम्पॉर्टंट पीवायक्यूज आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो मागील व्हिडिओ जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा, आणि जर तुम्हाला चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील किंवा आवडले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याबरोबरच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हे व्हिडिओज जरूर पाठवा. चलो, पार्ट 2 ऑफ दिस टॉपिक. पहा, क्वेश्चन स्क्रीनवरती तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, कॅल्क्युलेट पीएच ऑफ, पीएच काय आहे, किती आहे तो काढायचा तुम्हाला दिलेल्या कॉन्सन्ट्रेशनसाठी. 0.002 मोलार KOH सोल्युशनचा पीएच विचारलेला आहे. सो इट्स क्वाईट इझियर. फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या, जो दिलेला कंपाऊंड आहे तो ॲसिड नाही आहे, त्यामुळे त्याचा पीएच निघत नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचा काय निघत असतो, कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगायचं आहे त्याचा काय निघत असतो. तर त्याचा निघत असतो POH. सो आपल्याला काढावं लागणार आहे अगोदर POH. POH मीन्स निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कोणाचं कॉन्सन्ट्रेशन, हे पण फिक्स आहे, तर OH मायनस, कारण KOH मध्ये कोण आहे, OH. हा झाला तुमचा एक्झॅक्ट फॉर्म्युला. फॉर्म्युला करेक्ट आला की अर्ध काम तुमचं ओके होतं मित्रांनो. पहा, निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे, तर ते आहे 0.002. याला मी असं लिहू शकतो का, बघा 3 ने डेसिमल पॉईंट पुढे गेलाय म्हणजे -3. या नंबरचं तुम्हाला काय करावं लागेल, लॉग बघावं लागेल, तेच तुमचं काय असेल, POH असेल. देअरफॉर POH इज इक्वल टू, पहा काय येणार आहे, आता हा -3 एक्सपोनंट आहे म्हणजे तो बार 3 येईल. बार 3 ला बाहेर निगेटिव्ह आहे म्हणजे तो काय झाला, +3 झाला मित्रांनो, प्लस. पण इनसाइड द ब्रॅकेट तुम्ही जे log 2 बघणार आहे ते किती आहे, मायनस व्हॅल्यू आहे, इथं बाहेर मायनस साईन आहे, मग याला पण आपण मायनस करून टाकूयात. सो मायनस log 2 किती असतं पहा, तुम्हाला काही नंबरचे लॉग पार्टच ठेवावे लागतील, कारण ते तुम्हाला लॉग व्हॅल्यू देतील याची गॅरंटी नाही आहे. सो log 2 किती असतं मित्रांनो, 0.3010 असतं. सो याच्यावरून तुम्ही समजून घ्या. आता इथं आन्सर काय येईल तुमचं, 0.3 ने कमी झाला हा नंबर म्हणजे हा येईल 2. जवळपास 69, पुढं पण 1 आहे ना. सो 2.69 हा आला मित्रांनो तुमचा POH. पण तुम्ही बघू शकताय की POH मध्ये आपल्याला पीएच विचारलेला आहे, POH नाही विचारलं. मग सर याचं काय करायचं, तर तुम्हाला आणखी एक गोष्ट माहिती असली पाहिजे. कोणती, पीएच प्लस POH याची व्हॅल्यू किती असते. कोणाकोणाला माहिती आहे सांगा, व्हिडिओ जे बघताय त्यांना सगळ्यांना माहिती पाहिजे. मी पहिलंच म्हटलेलं आहे की तुम्हाला जर पीवायक्यूजवर कमांड आणायची असेल, तुम्हाला जर येणाऱ्या सीईटीला, नीटला, जेईला क्रॅक करायचं असेल, तर निश्चितपणे तुम्ही अगोदर काय करायचं आहे की फॉर्म्युले पाठ करायचे. सो याची व्हॅल्यू असते मित्रांनो, किती असते, 14, हो की नाही. सो आपल्याकडे हा दुसरा फॉर्म्युला झाला, म्हणजे पहिला फॉर्म्युला तुमचा जो होता त्याच्यातून आपण POH काढला. आता पीएच बरोबर येऊन जाईल 14 मायनस POH करा, किती आहे 14 मायनस आपला हा नंबर आहे 2.69. आता समजून घेऊ शकता तुम्ही, जवळपास 3च्या आसपास इथून डिजिट्स कमी होत आहेत, हो की नाही. सो 11.31 हे त्याचं उत्तर येत आहे. आणि तुम्ही बघू शकता 11.31 तुमच्या ऑप्शनमध्ये कुठं आहे का, 10.4 नाही होऊ शकत, 12.4 नाही आहे, 13.2, 11.3 ऑप्शन बी बॉम्बेमध्ये आहे. सो खूप छान सुंदर असा PYQ, आणि याच्यावर तुम्ही बघू शकता पार्ट 1 मध्ये पण खूप सारे क्वेश्चन्स, पीएच काढा, POH काढा, OH मायनस काढा, H प्लस काढा, म्हणजे पीएच स्केलवरचा एक तरी क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करून चालू शकता. लक्षात ठेवा, येणाऱ्या 2026 च्या सीईटी मध्ये किमान एक क्वेश्चन तुम्हाला पीएच POH चा येणार आहे, म्हणजे येणार आहे 100%. त्यामुळे याची तयारी करा. चलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फाइंड द void volume. So this question is belongs to the solid state. Let's proceed. Calculate alpha. हा क्वेश्चन आपल्या आयोनिक इक्विलिब्रियम मध्येच आहे. अल्फा फॉर 0.1 मोलार ॲसिटिक ॲसिड आणि Ka दिलेला आहे. सो तुमच्याकडे मित्रांनो फॉर्म्युला काय आहे सांगा, बोला लवकर. डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज इक्वल टू, आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला आहे अल्फा स्क्वेअर C.
पण विचारले काय, अल्फाच विचारलंय. सो अल्फा इज इक्वल टू काय होईल पहा, पूर्ण रिअरेंज केला फॉर्म्युला तर तो होतो KA/C आणि स्क्वेअर रूट ऑफ दोज फ्रॅक्शन्स. सो तुम्ही बघू शकता आता स्क्वेअर रूट ऑफ KA/C म्हणजेच अल्फा असणार आहे. आपल्याला सिम्पली व्हॅल्यूज पुटअप करायच्या. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू काय येऊ शकेल पहा, KA ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहेच मित्रांनो, किती आहे 1.0 10⁻⁻5 आहे, डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती दिले मित्रांनो, इथं दिलंय कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1 मोलार आहे. सो 0.1 पुटअप करतो. हे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. अल्फा इज इक्वल टू पहा चेंजेस इथली इथं शिफ्ट करा, ह्या 1चा तर काय फरक पडणार नाही. 0.1ला ह्याचा जर आपण डेसिमल पॉईंट 1ने पुढे नेला तर खाली -1 आहे, पण वरती +1 होईल. म्हणजे इथं किती राहील 10⁻⁻4 राहील. हेच बाहेर जाऊन काय होईल बोला 10⁻⁻2 और दिस कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 0. तुम्ही बघू शकता 10⁻, ऑलरेडी तुमच्याकडे एक्सपोनेन्शियल उत्तर आहेच. किती आहे बघू शकता 10⁻2 पहिलाच ऑप्शन आहे मित्रांनो. सो आपलं अल्फा जे आहे ते 10⁻2 असणार आहे. कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन. परत एकदा बफर सोल्युशन वरचा क्वेश्चन आला मित्रांनो. pH ऑफ बफर सोल्युशन कुठला आहे, ॲसिडिक बफर असणार आहे. सो pKa घ्यावा लागेल अगोदर प्लस लॉग ऑफ काय येणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन वीक ॲसिड असतो म्हणून मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ॲसिड जो काही दिला आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन. सो आपल्याकडे pK व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे मित्रांनो, किती दिले 4.56 आहे, 4.56 प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट बघा किती आहे 0.70 आहे, 0.70 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ॲसिड किती आहे मित्रांनो 0.35. सो मला वाटतं खूप सोपं कॅल्क्युलेशन त्यांनी इथं दिलेलं आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर हा फ्रॅक्शन 70/35 असं होऊन जाते, म्हणजेच 35 दोन्ही 70. परत एकदा काय यायला आहे 4.56 प्लस लॉग 2च येत आहे मित्रांनो, कारण ह्याच्या दुप्पट हे लॉग 2 मागच्याच न्यूमेरिकलमध्ये मी सांगितलं. कमेंट बॉक्समध्ये मला याचा आन्सर पाहिजे, डू इट फास्ट. सो लॉग 2 किती येईल तर हे येईल 0.3010 आणि आता मला वाटतं याच्यापेक्षा सोपं काय असू शकत नाही, डू इट फास्ट. ह्या दोघांचं ॲडिशन केल्यानंतर जे उत्तर येईल ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मुद्दाम होऊन मी याचे आन्सर तुम्हाला देणार नाही, कारण एक तरी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. सिम्पल ॲडिशन आहे, ऑप्शन समोर आहेत, कुठला ऑप्शन याचा आन्सर येतं. जे व्हिडिओज बघतायत त्यांनी प्रूफ द्यायचं आहे की मी सर तुमचे व्हिडिओज रेग्युलर बघतोय, आणि ते उत्तर जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं दिलं तर मला नक्की समजेल की तुम्ही व्हिडिओज रेग्युलर पाहताय. चलो नेक्स्ट, कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक मोनोबेसिक ॲसिड. समजून घ्या मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन काढा म्हणजे सी ची व्हॅल्यू काढायची. इफ इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे KA दिलेला आहे. अल्फाची व्हॅल्यू इथं आहे आणि KA ची व्हॅल्यू इथं आहे. सो दोन गोष्टी तुमच्याकडे दिलेल्या आहेत ऑलरेडी, त्याच्यावरून कॉन्सन्ट्रेशन. परत एकदा आपला जो रेग्युलर फॉर्म्युला आहे कुठला आहे मित्रांनो, बोला लवकर सांगा, पटकन सांगायचं आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. पण आपल्याला विचारले काय कॉन्सन्ट्रेशन C इज इक्वल टू C विचारले, कॅल्क्युलेट करा म्हणताय. सो C इज इक्वल टू KA अपॉन अल्फा स्क्वेअर अशी रिअरेंजमेंट या फॉर्म्युल्याची होईल. देअरफॉर C इज इक्वल टू पुट द व्हॅल्यूज. डिसोसिएशन कॉन्स्टंट पहा मित्रांनो कुठं आहे, इथं आहे KA 5.0 10⁻⁻9 डिवायडेड बाय काय येणार आहे अल्फाचा स्क्वेअर घ्यायचा आहे मात्र 5.0 10⁻⁻4 होल ब्रॅकेट स्क्वेअर, कारण अल्फाचा स्क्वेअर घ्यायचा. सो खूप सिंपल कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकताय 5.0 10⁻�9 डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर किती येतो मित्रांनो 25, आणि ह्याचा एक्सपोनंट इट मीन्स 10⁻⁻8. हे जर सॉल्व केलं तर तुमच्या साधी गोष्ट लक्षात यायला पाहिजे, याला आपण 50 करूयात कारण डिव्हिजन सोपं होईल. हे जर 50 झालं तर हे -10 होईल. सो 50 डिवायडेड बाय 25 इंटू हे -10 होता आणि हा +8 झाला. सो समजून घ्या -10 + 8 किती राहिला 25 दोन्ही 50. सो 2 इंटू 10⁻⁻2. हे जर तुम्हाला ऑप्शनमध्ये नसेल असं तर त्याचा फुल फॉर्म काय पहा 0. किती डिजिटने लिहायचं आहे 0.2 म्हणजे एक्सपोनंट निघून जाईल 0.02. हे उत्तर आपलं ऑप्शन बी बॉम्बेमध्ये आहे.
सो खूप सोप्या पद्धतीनं त्यांनी न्यूमेरिकल्स दिलेत. आणि परत एकदा एक गोष्ट सांगतोय, ज्यांना केमिस्ट्रीमध्ये 100% पाहिजे त्यांच्यासाठी दी टफेस्ट गोष्ट कुठली असणार आहे तर न्यूमेरिकल्स. सो 100% केमिस्ट्रीमध्ये घेण्यापासून फक्त एकच गोष्ट तुम्हाला अवॉइड करू शकते, ते म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल्स न जमणं. आणि महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना, सीईटी देणाऱ्या 5 लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास 4 लाख विद्यार्थ्यांना हे न्यूमेरिकल जमत नाहीत. मग तुम्ही त्यांच्यातून बाहेर पडा. तुम्ही टॉप 1% मध्ये येऊ इच्छित आहे ना, 100% पाहिजे ना, तुम्ही न्यूमेरिकल्सवर सगळ्यात अगोदर अटॅक करा. म्हणजे फिजिकल केमिस्ट्री स्ट्रॉंग करा. बाकी ऑर्गॅनिक, अप्लाइड, इनऑर्गॅनिक होतच राहणार आहे मित्रांनो, त्याची अजिबात काळजी करू नका. ओके, चलो मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. विच फ्रॉम द फॉलोइंग सॉल्ट्स इज नॉट डेरिव्ड. नॉट कडे लक्ष द्यायचं मित्रांनो, कॅपिटलमध्ये दिलेलं असतं. फ्रॉम वीक ऍसिड अँड वीक बेस. समजून घ्या मित्रांनो, वीक ऍसिड वीक बेस पासून कोणता सॉल्ट खालीलपैकी तयार झालेला नाही म्हणताय. मग आपण चेक करूयात. अमोनियम म्हटलं की कोणाला बेस NH4OH. फ्लोराईड म्हणजे कोणाला HF. पहा हे दोन्ही पण वीक बेस आहे, वीक ऍसिड आहे. अमोनियम म्हणलं की परत एकदा अमोनियम हायड्रॉक्साईड. सायनाइड म्हणलं की HCl. हे दोघं पण वीक ऍसिड वीक बेस आहेत मित्रांनो, तुम्ही चेक करा थेरॉटिकली. अमोनियम ऍसिटेट परत एकदा अमोनियम हायड्रॉक्साईड वीक बेस. आणि ऍसिटिक ऍसिड हा सुद्धा मित्रांनो वीक ऍसिड वीक बेसच आहे. राहिला शेवटचा अमोनियम. अमोनियम म्हणलं की NH4OH. राहिला कोण HCl. क्लोराईड म्हणजे HCl. हा मात्र स्ट्रॉंग ऍसिड आहे. सो शेवटचा जो आहे तो मात्र तिथं स्ट्रॉंग ऍसिडचा हा सॉल्ट बनलेला आहे. वीक बेस भलेही असू द्या पण नॉट डेरिव्ड फ्रॉम. दोन्ही निगेटिव्ह म्हणजे दोन्ही आपल्याला वीक पाहिजे होते, हो की नाही. त्यामुळं हेच आपलं ऑप्शन असणार आहे. खूप सोपा क्वेश्चन, थेरॉटिकल क्वेश्चन होता पण थोडंसं डोकं लावावं लागत होतं, कारण इथं पाठांतर लागतं. तुम्हाला कोणते ऍसिड आणि कोणते बेस वीक आहेत स्ट्रॉंग आहेत हे नक्की कळलं पाहिजे होतं. कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. KSP विचारला मित्रांनो. सोल्युबल सॉल्ट BA साठी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सो खूप सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सॉल्ट दिलेला आहे B+A-. सो दोघांची सोल्युबिलिटी काय येईल SS. आणि त्यामुळं KSP प्रॉडक्ट कसा असतो X⁻⁴ Y⁻⁴ इंटू S⁻⁴ हा आहे फॉर्म्युला आपल्याला KSP कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता इथं जे नंबर ऑफ मोल्स आहेत, X व्हॅल्यू किती आहे 1, Y व्हॅल्यू सुद्धा किती आहे 1. सो यू कॅन कॅल्क्युलेट KSP फॉर दिस वन. फर्स्ट ऑफ ऑल 1 चा स्क्वेअर येणार, ओके नाही, 1⁻⁴ स्क्वेअर नाही, 1⁻⁴ इंटू परत एकदा 1⁻⁴ इंटू S⁻⁴ 1+1. इट मीन्स ओव्हरऑल काय S² येतो. सो सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सॉल्ट हे पाठच करून टाका, S² येतो. मग S² आला हे तर कळलं आपल्याला. आता इथं तुम्हाला ऑलरेडी सोल्युबिलिटी दिली, ह्याचा स्क्वेअर घेऊन टाका. सिम्पली KSP इज इक्वल टू S² फॉर दिस टाइप ऑफ सॉल्ट 7.2 इंटू 10⁻⁻, किती आहे -7 आहे. सो -7 याचा स्क्वेअर जर केला मित्रांनो, 72चा स्क्वेअर किती येतो 5184, 5184. पाठच ठेवा जेणेकरून तुमचं काम सोपं होईल. बऱ्यापैकी स्क्वेअर जर पाठ ठेवलं तर तुमचं काम सोपं होतं. 10⁻⁻7 इंटू 2 -14. डेसिमल पॉईंट 2 डिजिट, कारण 7.2 इंटू 7.2 51.84. परंतु आपल्याला सगळे एक्सपोनंट -13 आहे. सो याला जर तुम्हाला मोठा करायचा असेल तर इकडं सरकवायला 5.184 10⁻⁻13 असं कुठंतरी ऑप्शन असलं पाहिजे. चेक करा. 4.810 नाही होऊ शकत, 6 नाही होऊ शकत. हे दोघं जवळपास सेम आहेत, हे कॅन्सल करा, कारण 184 ऑप्शन बी बॉम्बे इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. परत एकदा, जसं pH स्केलवर क्वेश्चन्स येतात, जसं डिग्री ऑफ डिसोसिएशनवर क्वेश्चन येतात, जसं आयन कॉन्सन्ट्रेशनवर क्वेश्चन येतात, बफर सोल्युशन्सवर क्वेश्चन येतात, तसंच सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हा देखील मोस्ट फेवरेट पॉईंट आहे या टॉपिकमधला CET वाल्यांसाठी, नीट वाल्यांसाठी, JEE वाल्यांसाठी. ओके, सो KSP वर क्वेश्चन्स असतातच. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द OH मायनस आयन इफ POH ऑफ सोल्युशन इज 4.94. सो मित्रांनो, आता ही जी कॅटेगरी आहे ती थोडीशी वेगळ्या टाईपची आहे. याच्यासाठी तुम्हाला थोडंसं लॉग अँटीलॉगचं नॉलेज पण महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, अगोदर आपले या चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत कुठले तर कशा पद्धतीने निगेटिव्ह मॅन्टिसाचा आपण अँटीलॉग काढू शकतो किंवा लॉग काढू शकतो याचं नॉलेज तुमच्याकडे असेल, ज्यांचं असेल त्यांच्यासाठी याचा पार्ट 3 आपण घेऊन येतोय. कारण त्यामध्ये खास करून अशाच टाईपचे क्वेश्चन्स मी घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये लॉग टेबलशी रिलेटेड काही pH POH चे क्वेश्चन्स असणार आहेत.
तोपर्यंत थँक्यू.